नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी आणखीन काही नवीन यूजफुल टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे. त्यातील आपली पहिली टिप आहे ती म्हणजे टी-शर्टची घडी कशा पद्धतीने घालायची त्यासाठी आहे. कपड्यांच्या घड्या जर आपण व्यवस्थित घातल्या नाही तर त्यामुळे कपाटातील जास्तीत जास्त जागा जाते आणि त्यामुळे आपण जास्त कपडे व्यवस्थित ठेवू शकत नाही. अशा या टी-शर्टची घडी ज्यावेळेस आपण या पद्धतीने कशी तरी घालून ठेवतो त्यावेळेस ते दिसायला सुद्धा अजिबात व्यवस्थित दिसत नाही आणि त्यामुळे जागाही कपाटातील जास्त जाते. आणि अशा वेळेस अशा या टी-शर्टची घडी आपण कशा प्रकारे व्यवस्थित घालायची आहे ते बघायचं आहे. त्यासाठी अगोदर हा टी-शर्ट आपण व्यवस्थित असा ओपन करून घेऊया. आणि आता या टी-शर्टची जी पाठीमागची बाजू आहे ती आपल्याला वरच्या बाजूला ठेवायची आहे आणि नंतर तो व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने हाताने सेट करून घ्यायचा आहे. आणि हाताने अशा प्रकारे तो सेट करून झाल्यानंतर इथे आपल्याला टी-शर्टची घडी घालण्यासाठी एक वस्तू वापरायची आहे. ती म्हणजे इथे आपण नोटबुक वापरणार आहोत. अशा प्रकारची छोटी नोटबुक किंवा तुमच्याकडे छोटंसं पुस्तक असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. या प्रकारे ही जी नोटबुक आहे ती आपण टी-शर्टच्या वरच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून नंतर जी बाहीची बाजू आहे ती आपण या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची. अशा पद्धतीने हा टी-शर्ट बाहीपासून खालपर्यंत आपण फोल्ड करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा खालच्या बाजूने छोटीशी घडी अशी आपल्याला ती फोल्ड करून घ्यायची. छोटी घडी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला वरच्या बाजूला ही घडी अशी घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने वरच्या बाजूला फोल्ड करून झाल्यानंतर आता जी आतली नोटबुक आहे ती आपल्याला काढून घ्यायची. नोटबुक काढल्यानंतर ही खालची जी घडी आहे ती वरच्या बाजूला अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायची. आता ही टी-शर्टची तयार केलेली घडी आपण सरळ करून घेऊया. पुढची बाजू आपण वरच्या बाजूला करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान याची घडी तयार झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा टी-शर्टची घडी घालता येत नसेल तर नोटबुकचा असा वापर करून तुम्ही सुद्धा अशा प्रकारची घडी टी-शर्टची घालू शकता. तुम्हाला आणखीन छोटी घडी याची करायची असेल तरी तुम्ही करू शकता. आता तुम्ही बघा अशा प्रकारची छोटी घडी घातल्यामुळे कपाटामध्ये अशा जर तुम्ही टी-शर्टच्या किंवा दुसऱ्या कुठल्या शर्टच्या घड्या घालून ठेवल्या तर कमीत कमी जागेत तुम्ही जास्तीत जास्त कपडे सहज ठेवू शकता. आता येथे माझ्याकडे चहा पावडरचे रिकामे झालेले 3 बॉक्स आहेत. अशा प्रकारच्या या रिकाम्या झालेल्या चहा पावडरच्या बॉक्सचा फेकू न देता कशा पद्धतीने उपयोग करायचा ते बघायचं आहे. तुमच्याकडे असे 3 बॉक्स नसतील 2 बॉक्स असतील तरी तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. आता हे बॉक्स आपण कशा प्रकारे उपयोगात आणायचे त्याचं काय करायचं ते बघूया. त्यासाठी आता हे रिकामे झालेले जे बॉक्स आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. मधोमध्ये इथे हे बॉक्स मी कट करून घेणार आहे आणि तिन्ही बॉक्स आपल्याला एकसारखे कट करायचेत. हे बॉक्स मधोमध कट करण्यासाठी इथे मी कैचीचा वापर करत आहे. अशा पद्धतीने मधोमध आपल्याला हे बॉक्स कट करून घ्यायचेत. कट करून झाल्यानंतर ते वरच्या बाजूने व्यवस्थित कट करून घ्यायचेत. अशा प्रकारे आता हे तिन्ही बॉक्स आपले कट करून झालेत. आता एकसारखे हे कट केलेले तिन्ही बॉक्स आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत. जोडण्यासाठी येथे मी स्टेपलरचा वापर करणार आहे. स्टेपलरच्या वापराने ते आपल्याला व्यवस्थित असे पॅक करायचे. तुमच्याकडे जर स्टेपलर नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही सेलो टेपचा वापर करूनही हे बॉक्स तुम्ही चिकटवू शकता. अशा पद्धतीने ते आपण या बॉक्सला पॅक करून घेतलेलं आहे. आता या जोडलेल्या बॉक्सला आपल्याला बाहेरच्या बाजूने डेकोरेट करायचं आहे. त्यासाठी येथे मी गिफ्ट पेपर घेतलेला आहे. अशा प्रकारे आता हा गिफ्ट पेपर आपण या बॉक्सला चिकटवायचा आहे. तुमच्याकडे गिफ्ट पेपर नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही क्राफ्ट पेपरचा सुद्धा वापर करू शकता. आता हा गिफ्ट पेपर आपण या बॉक्सच्या बाहेरच्या बाजूने चिकटवण्यासाठी फेविकॉलचा वापर करणार आहोत. या पद्धतीने हा गिफ्ट पेपर या बॉक्सला मी आतून आणि बाहेरून व्यवस्थित असा चिकटवून घेतलेला आहे. चिकटवल्यानंतर आता तुम्ही बघू शकता हा बॉक्स किती व्यवस्थित आणि छान दिसायला लागलेला आहे. आता या बॉक्सला आणखीन डेकोरेट करण्यासाठी इथे मी ग्लिटर टेप घेतलेला आहे. तो आपण या पद्धतीने या बॉक्सला वरच्या आणि खालच्या बाजूला चिकटवून घ्यायचा आहे. आता चिकटवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसायला लागलेला आहे. अशा प्रकारचा सुंदर ऑर्गनायझर या चहा पावडरच्या बॉक्सपासून आपण बनवलेला आहे. याचा उपयोग आपण आपल्याला पाहिजे तसा करू शकतो. येथे मी अशा प्रकारच्या काही वस्तू याच्यामध्ये ठेवत आहे. या वस्तू आपण इकडे तिकडे ठेवल्या तर त्या अजिबात व्यवस्थित दिसत नाही आणि पटकनही मिळत नाही. त्यामुळे या पद्धतीने त्या ऑर्गनाइज करून ठेवल्या तर त्या पटकन मिळतात आणि दिसायलाही खूप छान दिसतं. आता येथे मी वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. या वाटाण्याच्या शेंगा पटापट कशा पद्धतीने सोलायच्या त्यातील वाटाणे आपण पटकन कशा प्रकारे काढायचे ते दाखवणार आहे. हे वाटाणे ज्यावेळेस आपल्याला पाहिजे असतात त्यावेळेस ते आपण या पद्धतीने हाताने असे नखाने सोलण्याचा प्रयत्न करतो. वाटाणे सोलून तर होतात पण वेळ खूप होतो. पटकन ते सोलले जात नाहीत आणि त्यामुळे आपला वेळही खूप जातो. अशा वेळेस वाटाणे आपल्याला पटकन पाहिजे असतात त्यावेळेस ते पटकन सोलले जात नाही. त्यासाठी आज आपल्याला ही एक ट्रिक करायची आहे जेणेकरून वाटाणे पटकन सोलता येतील. आज जी वाटाणे सोलण्याची ट्रिक तुम्हाला मी दाखवणार आहे ती ट्रिक तुम्ही जर वापरली तर तुमचा वेळही खूप वाचणार आहे. पटकन तुमची भाजी सुद्धा होणार आहे. त्यासाठी तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा. आता या वाटाण्याची जी ट्रिक आपल्याला करायची आहे त्या अगोदर आपल्याला हे जे वाटाणे आहेत ते व्यवस्थित असे निवडून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये जे काही किडके वाटाण्याचे शेंगा असतील त्या बाजूला काढायच्यात किंवा यामध्ये अशा काही खराब तुटलेल्या शेंगा असतील तर त्या सुद्धा आपल्याला बाजूला काढायच्यात. अशा प्रकारे हे वाटाणे आता मी निवडून घेतलेले आहेत.
आता या वाटाण्याच्या शेंगा आपण ताटामधून एका बाउलमध्ये काढून घेऊया। या पद्धतीने सर्व वाटाण्याच्या शेंगा मी बाउलमध्ये काढून घेतल्यात। पुढे आता आपल्याला काय करायचं ते बघूया। इथे आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि तो गॅस कमी करून ठेवायचा आहे। त्यावर आपल्याला कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये आता या वाटाण्याच्या शेंगा घालून घ्यायच्यात। वाटाण्याच्या शेंगा कढईमध्ये घालून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता पाणी घालून घ्यायचंय। सर्व शेंगा बुडतील इतपत पाणी या कढईमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हलवत हलवत आपल्याला ते पाणी व्यवस्थित याच्यामध्ये ओतून घ्यायचंय। पाणी घालून झाल्यानंतर आता या वाटाण्याच्या शेंगा आपल्याला फुल गॅसवरती 1-2 ते 3 मिनिटे उकळून घ्यायच्यात। या प्रकारे या वाटाण्याच्या शेंगा आपल्याला गरम पाण्यामध्ये सतत हलवत अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिटांसाठी उकळून घ्यायच्यात। आता 3 मिनिट झालेली आहे। 3 मिनिटांनंतर गॅस आपण बंद करून घेऊया। गॅस बंद केल्यानंतर या वाटाण्याच्या शेंगा आपल्याला आता बाजूला काढून घ्यायच्यात। त्यासाठी इथे मी चाळण घेतलेली आहे। या चाळणीमध्ये आपण या चमच्याच्या साहाय्याने सर्व वाटाण्याच्या शेंगा काढून घेऊया। आता इथे मी सर्व वाटाण्याच्या शेंगा चाळणीमध्ये काढून घेतलेल्या आहेत। आपण आता या शेंगा बाजूला थंड व्हायला ठेवायच्यात। हे जे कढईमध्ये वाटाण्याच्या शेंगाचं पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही, ते आपल्याला थंड झाल्यानंतर झाडांना घालायचं आहे। वाटाण्याच्या सर्व शेंगा आता थंड झालेल्या आहेत। आता या शेंगा आपण कशा प्रकारे पटापट सोलायच्या ते बघूया। त्यासाठी वाटाणे काढण्यासाठी आपण एक बाउल घेणार आहोत। बाउल आपण या पद्धतीने बाजूला ठेवून आता या शेंगा आपण कशा प्रकारे सोलायच्या ते बघूया। त्यासाठी वाटाण्याची एक शेंग घेऊन आपण या पद्धतीने फक्त बोटाने ती बाउलमध्ये अशा पद्धतीने दाबून घ्यायची आहे। दाबल्यानंतर तुम्ही बघू शकता वाटाणे किती सहज निघत आहेत। आता तुम्हाला मी अशा प्रकारे सर्व शेंगा बोटाने दाबून सोलून दाखवणार आहे। किती पटापट सर्व वाटाणे आपण सोलू शकत आहे ते बघा। जराही कुठे नखाचा वापर आपल्याला करायची गरज पडत नाही। त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर उशीर झालेला असेल, घाई असेल तर पटकन तुम्ही या पद्धतीने वाटाणे सोलू शकता। तुम्ही बघू शकता हे वाटाणे किती व्यवस्थित निघलेले आहेत। याच्यातील एकही वाटाणा दाबल्यामुळे तुटलेला नाही। त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर वाटाणे सोलण्याची ही ट्रिक आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा। आता मी तुम्हाला जुन्या झालेल्या या सॉक्सचा कशा प्रकारे वापर करायचा आहे ते दाखवणार आहे। तुमच्याकडे सुद्धा असे सॉक्स असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करून बघा। आता या सॉक्सचा आपल्याला कशा प्रकारे वापर करायचा आहे ते बघूया। त्यासाठी इथे मी फुलपत्र घेतलेलं आहे। हा सॉक्स आपण या फुलपत्रामध्ये या पद्धतीने घालून घ्यायचा आहे। घालून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। त्यासाठी इथे मी खडे मीठ घेतलेलं आहे। त्याचे 3 चमचे याच्यामध्ये मी घालून घेत आहे। 3 चमचे घालून झाल्यानंतर सॉक्स आपण फुलपत्रातून काढून घ्यायचा आहे आणि त्याला या पद्धतीने एक गाठ बांधून घ्यायची आहे। अशा पद्धतीची गाठ बांधून झाल्यानंतर आता आपल्याला आणखीन पुढे काय करायचं आहे ते सुद्धा बघायचं आहे। अशा प्रकारची एक पोटली तयार केलेली आहे। याचा उपयोग आपण कसा करायचा आहे ते बघूया। आता गॅस चालू करून घेतलेला आहे। त्याच्यावरती आता आपण छोटी कढई ठेवायची आहे। आता ही कढई आपल्याला गरम करून घ्यायची आहे। गरम करून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे। कढई आता गरम झालेली आहे। तयार केलेली ही मिठाची पोटली आपण आता या गरम कढईमध्ये या पद्धतीने फिरवून घ्यायची आहे। ती गरम होईपर्यंत आपल्याला या पद्धतीने फिरवायची आहे। आता याचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे। येथे याचा उपयोग आपण ज्या ठिकाणी आपल्याला मुक्का मार लागलेला असतो किंवा सूज आलेली असते त्या ठिकाणी शेकण्यासाठी करू शकतो। अशा पद्धतीने त्याचा शेक आपण करू शकतो। ऐनवेळी तुमच्याकडे काही शेकण्यासाठी नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही मिठाचा वापर करू शकता। मीठ आपण या पद्धतीने सॉक्समध्ये ठेवून ते गरम करून या पद्धतीने त्याचा वापर करू शकतो। ही सॉक्समध्ये घालून मिठाची पोटली बनवण्याची आयडिया तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आणि याच्या अगोदर ही कधी ट्राय केली आहे का तर नक्कीच कमेंट करून सुद्धा सांगा।